नेवाळीपाडा टीम जर अजून डिले केला तर हा सामना फक्त 3 षटकांचा असेल याची देखील नोंद घ्या। त्यामुळे विनंती असेल स्पीड अप करा, फास्ट क्रिकेट खेळा, कारण शॉर्ट टाइम क्रिकेट आहे। शॉर्ट टाइम क्रिकेट मध्ये आपल्याला एका दिवसामध्ये भरपूर मॅचेस कव्हर करावे लागतात। नेवाळीपाडा 40+ हा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला वसार 40+ हा संघ आपल्याला पाहायला मिळेल। एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला नेवाळीपाडा 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला वसार 40+ या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल। टॉस जिंकला तर म्हणजे वसार 40+ या टीमने आणि प्रथमतः स्वीकारलंय। बॅटिंगचा एक धाडसी निर्णय स्वीकारला आणि आमंत्रित केलंय ते म्हणजे क्षेत्ररक्षणासाठी नेवाळीपाडा 40+ या टीमला। जाऊयात ऑन गोइंग मॅचच्या दिशेने। खऱ्या अर्थानं सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये इंटर झाल्यात म्हणजे एका बाजूला चला वसार 40+ टीमचे 12th मॅन आपण लगेच आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये या आणि बॉलिंग ट्रॅक वरती P1 चा पहिला षटक, षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असताना बॉलर आपण पाहतोय सूरज जाधवला आपण पाहतोय सध्याच्या घडीला षटक क्रमांक 1 मध्ये। चला वसार 40+ टीमचे 12th मॅन आपण लगेच आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये या, कारण आधीच भरपूर वेळ आपण खर्च केला। मॅचला सुरुवात। लेट्स प्ले गेम ऑन, विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये हा आलाय डॉट। चला 12th मॅन बॅट्समनचे नाव आमच्या पर्यंत पोहोचत नाहीत। वसार 40+ समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला, ओव्हर द बॉलर एट व्ही मध्ये खेळलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून, पण लॉंग ऑफचा फिल्डर गणेश आपल्याला पाहायला मिळाला चेंडूपर्यंत पोहोचला, बॉलला कॅरी केला, थ्रोपिंग करेल तोपर्यंत 2 धावा एकवटण्याचा अवधी होता आणि सहजरित्या या बॉलवरती 2 धावा एकवटल्या गेल्या। या वेळेला मॅचची टॉपिक होती बॅकवर्ड रिझन मध्ये बॉल चालला, फिल्डर धावतोय, पळतोय, चेंडूच्या पाठमोरा, पण अखेर चेंडूने गाठली सीमारेषा, बॉल चालला दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर। हा पहिला चौकार।
ओ यावेळेला ऑनसाइडला टर्न करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जगदीश दुधकर आणि भोलानाथ मात्रेला आपण पाहतोय. आताचा बॉल वरती धाव मिळेल ती फक्त आणि फक्त एक सिंगल स्ट्राइक मैदानाच्या आतमध्ये रोटेट होईल आणि धावफलक जाऊन पोहोचेल ते मैदानाच्या आतमध्ये तब्बल 7 अंकावरती 7 ऑन बोर्ड. या वेळेला स्लाइस केलाय, सॉफ्टहँड कट केलाय. पुन्हा एकदा स्ट्राइक मैदानाच्या आतमध्ये रोटेट केली जाते या 5व्या बॉल वरती. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल ते मैदानाच्या आतमध्ये तब्बल 8 अंकावरती. जगदीश दुधकर साठी या बॉल या वेळेला टप्पा पडला, खाली राहिला, बॅट्समन बीट, विकेट किपर बीट, शॉट थर्ड मॅन आणि शॉट फाईन लेगच्या मधून बॉल थेट चालला बाईकच्या स्वरूपात, लॉंग स्टॉप बाउंड लाईनच्या बाहेर, धावा मिळतील 4. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गणेश जाधवला आपण पाहतोय. गणेश जाधव सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती, भोलानाथ मात्रे स्ट्रायकिंग एंडला, जगदीश दुधकर नॉन स्ट्राइक एंडला. वसार 40+ या टीमच्या माध्यमातून जगदीश दुधकरचा जर विचार करायला गेला तर पेशाने पंचायत, पण आपल्या संघासाठी खऱ्या अर्थाने भरपूर चांगलं क्रिकेट सातत्याने खेळत असतात. चित्र मैदानाच्या आतमध्ये फिल्डर धावतोय, पळतोय, वॅकेट क्षेत्र खाली आहे, अखेर दूरवरचं अंतर फिल्डर चेस करेल, पण त्याच्या आधी बॉल चालला थेट बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅनच्या मधून बाउंड लाईनच्या बाहेर, हा दुसरा चौका. यावेळी देखील ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. काऊ कॉर्नर रिजन मधून फिल्डर धावतोय, पळतोय आणि अखेर या बॉल वरती देखील धावा मिळतील मैदानाच्या आतमध्ये तब्बल 2. सातत्यपूर्वक सिंगल डबल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या बॉल वरती 2 धावा आल्या, दुसऱ्या बॉल वरती चौकार आला, तिसऱ्या बॉल वरती 2 धावा आल्या. यावेळेस देखील घडली विकेट किपर कडून चूक आणि बाईकच्या स्वरूपात या मॅच मध्ये येणारा हा तब्बल दुसरा चौका. सिंगल या बॉल वरती मिळेल आणि सिंगलच्या साह्याने धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल 25 या अंकावरती. जगदीश दुधकर साठी या बॉल समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला होता. बॉलच बॅक ड्राइव्ह स्वतःच्या फलंदाजीमध्ये कॅरी करायचा प्रयत्न एक कंप्लीट होईल आणि एका धावेनंच समाधान मैदानाच्या आतमध्ये मानावं लागेल. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस
मैदानाच्या आतमध्ये वसार 40 प्लस हा संघ जाऊन पोहोचलाय बिनबळात 26 या अंकावरती 26 रन्स ऑन द स्कोर कार्ड लॉस ऑफ 0 विकेट टूर कंप्लीटेड फ्रॉम टीम वसार बी यस डीजे दोन षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा आपण पाहतोय तब्बल 26 लागल्यात पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या सुरेश जाधवनं तदनंतर गणेश जाधव धावा खर्च केल्या तब्बल 14 गुरु केणे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्रायकिंग एंडला जगदीश दुधकर नो स्ट्राइक एंडला भोलानाथ मात्रे पहिला बॉल तिसरं षटक पहिला बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट करायचा होता पायांचा वेध घेतला या बॉलनं यस अंपायर सिंगल लेग बाईटच्या स्वरूपात इथे धाव मिळेल ती फक्त आणि फक्त एक चुकी सिंगल 27 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात गुरु केनेला आणलाय षटक क्रमांक 3 मध्ये जो लेफ्ट आर्म सीम हा गोलंदाज म्हणून याच्याकडे पाहिला जाता आणि तोच गुरु सध्याच्या घडीला भोलानाथ मात्रेच्या अगेन्स्ट ह्या वेळेला फुलर लेनचा बॉल होता क्रॉस बॅटेड करायचा प्रयत्न गती कमी केली होती गुरुनं आणि आताचा हा बॉल आला डॉट मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला वसार 40 प्लस जर विचार करायला गेला तर मलंगड परिसरातील एक मोठा संघ आणि नेवाळीपाडा संघ जर विचार करायला गेला तर हा देखील तितकाच ताकदीचा संघ म्हणून या दोन्ही टीमकडे पाहिलं जातं फुल टॉस होता आणि फुल टॉसचा फुल टोल वसूल केलाय बॉलला पाठवलाय थेट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर वन बाउन्स ओव्हर दी लाईन 4 धावा चौकार पाहायला मिळतोय भोलानाथ मात्रेच्या बॅटमधून चौकारानंतर हा दुसरा तडाखा तडाखेबंद षटका पॅक बॅटरच्या बॅट मधून ही पॉवरफुल बॅटिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्याचं नाव आहे मिस्टर भोलानाथ मात्रे एक चौकार एक षटकार त्यांना आतापर्यंत ठोकलाय पुढचा बॉल स्टील टू गो पाचवा फुल टॉस समोर आलाय आणि समोर ठोकून दिलाय दुसरा मारलाय सलगचा येणारा बॅक टू बॅक षटकार दोन बॉल दोन षटकार मैदानाच्या आतमध्ये गुरु केणेच्या विरोधात
चढवलाय हा हल्ला आणि सध्या बोलतोय फलंदाज भोलेनाथ मात्रेचा बल्ला. त्याच्या बॅटमधून 2 बॉल 2 षटकार. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती ऑन हॅट्रिक बाय बॅट्समन भोलानाथ मात्रे. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल पुढे आलाय. क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न. बॅटची हलकीशी एज अनटेकन. धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये. पहिला बिग विकेट, बिग लॉस. मोठा मासा गळाला. भोलानाथ मात्रे इज गॉन. देत ओव्हर आणि या देत ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सुलचन भोईरला आपण पाहतोय. जवळपास 50+ हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटचा खेळ, क्रिकेटच्या खेळामध्ये वयोमर्यादा हे मॅटर कधीच करत नाही. कारण छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत, गावापासून शहरापर्यंत खेळला जाणारा खेळ. पहिला बॉल जगदीश दुधकरचा हवार. ओहो, व्हाट अ फिल्डिंग, व्हाट अ फॅन्टास्टिक फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षण केलंय. अप्रतिम फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये. गरुडी जप घेतली आणि एका हाताने बॉलला स्टॉप केला. ते म्हणजे फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते. निलेश जाधव होते त्या ठिकाणी. अप्रतिम फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये. जगदीश पुन्हा एकदा तयार. स्वीट अँड स्वीटी बॉल सीमा पार. जगदीश दुधकरचा वार. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक संघार चेंडू जाईल सीमा पार. धावा मिळतील 6. दमदार, दर्जेदार, रुबाबदार, शानदार श्री मलंगट ट्रॉफी 2025 चा धमाकेदार षटकार. दुधकरला आम्ही आधी देखील म्हटलं होतं पेसाने खऱ्या अर्थानं ऑफिशियल पंच आहेत, पण आज आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी आज एकेरी अति खिंड लढतोय. तो म्हणजे जगदीश दुधकर. यावेळी देखील स्विच हिट केलाय आणि आता स्वीट हिट केलाय. बॉल चालला बॅकवर्ड. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसऱ्या बॉलवरती षटकार आणि आता तिसऱ्या बॉलवरती आलाय जबरदस्त चौका. का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला करतोय तो म्हणजेच जगदीश दुधकर. अप्रतिम बॅटिंग सध्याच्या घडीला. जगदीश पुन्हा एकदा तयार. सुलचन भोईरच्या अगेन्स्ट. यावेळेला देखील रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. रिव्हर्स लॉफ्टेड करायचा होता. एक कंप्लीट झाली, दुसरीचा कॉल दिलाय आणि बघता बघता 2 धावा इथे सहजरित्या झाल्यात कंप्लीट. 2 धावेच्या साथीने संघाचा जर विचार करायला गेला तर संघ सध्याच्या घडीला जाऊन पोहोचलाय तब्बल 59 या अंकावरती. सत्तावन्न धावा. 57 समोर ओढलाय, समोर खेळलाय आणि सॉलिड मारलाय. चेंडूला पाठवून दिलाय थेट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. जगदीश दुधकरचा धमाका, धमाकेदार षटकार.
एका बाजूला भाल 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला तिसगाव 40+. तर चला भाल 40+ टीमचे कॅप्टन आणि तिसगाव 40+ टीमचे कॅप्टन या आपण. इनिंग ब्रेक झाली आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण करूया टॉस. वसार या टीमच्या धावा बनल्यात त्या तब्बल 69 आणि 70 धाव्यांचं भलं मोठं माफक लक्ष उभं केलंय. ते म्हणजे टीम नेवाळीपाडा या टीमच्या अगेन्स्ट 70चं लक्ष आणि 2 धाव्यांची पेनल्टी ती म्हणजे वसार टीमला दिली जाते. कारण वेळेचं बंधन त्या टीमला ठेवलं नाही. टॉस साठी हा संघ आला नाही. 70 धाव्यांचं लक्ष उभं केलं. 69 धावा बनल्या गेल्यात आणि त्या पेनल्टीच्या 2 धावा ऍड जरूर केल्या जातील, पण त्या उत्तरार्धाच्या पहिल्या षटकाच्या अखेरीस याची देखील दोन्ही संघांनी नोंद घ्या. 70 बनवायच्यात, 69 बनल्यात वसार टीमच्या माध्यमातून आणि कशा प्रकारे या 70 बनवल्या जातील नेवाळीपाडा 40+ या टीमच्या माध्यमातून आणि कशा प्रकारे या 70 रोखल्या जातील वसार 40+ या टीमच्या माध्यमातून. याचं धावतं वर्णन ऐकायला करूयात मायक्रोफोन वरती परिवर्तनाने. या ऐकूयात पुन्हा एकदा वेलवेट व्हॉइस ऑफ बदलापूर अर्थातच तुषारजी शिंदे सरांना आवाज. थँक्यू सो मच. महती आणि माहिती सांगणारं संगीत तुम्ही ऐकलत. विनंती आहे भाल आणि तिसगाव संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. भाल 40+ आणि तिसगाव 40+ दोन्ही संघांचे संघनायक आपण या ठिकाणी दाखल पाहिजे. नेवाळीपाडा संघासमोर 70 धाव्यांचे लक्ष उभं केलंय. भलं मोठं लक्ष आहे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीही धावसंख्या सेफ मानली जात नाही. म्हणजे किती मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तुम्ही करू शकता हे क्रिकेटच्या खेळामध्ये अनेक वेळा पाहायला मिळालंय. आणि क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड हे बनत असतात. रेकॉर्ड हे तुटण्यासाठी बनत असतात. कारण क्रिकेटचा हा खेळ आहे जिथे स्काय इज द लिमिट. तुम्ही ज्यावेळेस चांगलं क्रिकेट खेळता त्यावेळेस सगळ्या तिथलं जे काही लिमिटेशन असतात ते तुम्ही तोडत असता. अशा पद्धतीचा खेळ 70 धाव्यांचं लक्ष जरूर मोठं आहे, परंतु नेवाळीपाडा संघाला देखील चांगली कामगिरी करता येईल. गोलंदाज मोहन फुलोरे पहिला बॉल. क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये थोडेसे वाईड गेलेत आणि तिथून एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने या डावाला सुरुवात झाली. 1 धाव धावपलकावरती आहे. षटक क्रमांक 1 ला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉल वरती 1 धाव तिथे प्राप्त झाली आहे. गोलंदाज मोहन फुलोरे बॉलिंग ट्रॅक वरती. रोहिदास जाधव आपले एका धावेने खातं खोलतायत आणि बॅटिंग साठी गणेश जाधव स्ट्राइक एंड वरती दाखल झालेत. फुलरलेनचा बॉल फटका चांगला. पुन्हा एकदा एका धावेची प्राप्ती होईल. मान्यवर सन्माननीय विकाजी पाटील साहेब यांचं आगमन झालंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विकाजी पाटील साहेब आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं ही आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती आहे. पहिले 2 बॉल खूप चांगले पाहायला मिळालेत. अप्रतिम टायमिंग आहे. यावेळेस स्टँड
अँड डिलिव्हर मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला फेकून दिलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. या इनिंग मधला पहिला मॅक्सिमम. सन्माननीय योगेशजी म्हात्रे साहेब चिंचोली गावचे ग्रामस्थ आहेत आणि दादांचं देखील आगमन झालंय. साहेबांना विनंती आपण या मंचावरती सन्माननीय श्रीमान योगेशजी म्हात्रे साहेबांचे या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तिसगाव संघाचे संघनायक आपल्याला विनंती आपण टॉस साठी या ठिकाणी त्वरित संपर्क साधायचा आहे. भाल संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. लिडिंग एज फुल टॉस बॉल होता. बॅटचं फेस लवकर क्लोज झालं. लिडिंग एज जरूर होतं परंतु आता झेल ड्रॉप झालाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. जीवनदान मिळालंय फलंदाज रविदास जाधव यांना. इथे लाईफ लाईन त्यांना मिळाली आणि त्याचा फायदा मात्र इथे घ्यावा लागेल. 10 धावा धावपलकावरती आहेत. बॉल फुलटॉस होता परंतु लिडिंग एज बॅटचं लागलं होतं आणि तिथे संधी होती. विकेट किपर यांच्याकडून चूक झाली आणि धावफलकावरती धावा आहेत 10. मोहन फुलोरे पण एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. यू मिस. आय डेफिनेटली हिट. अगोदरच्या बॉल वरती झेल सुटला परंतु आता क्षेत्ररक्षकाची गरज नाहीये. सरळ सरळ यष्टांचा वेध घेतलाय आणि सीधी बात. नो बकवास. फलंदाज त्रिफळाची. कैलासजी सेंद्रे साहेब नारायण गावचे आहेत. त्यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय. आपल्याला देखील विनंती आपण या मंचावरती आपलं देखील या स्पर्धेमध्ये अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय कैलासजी सेंद्रे साहेब नारायण गावचे ग्रामस्थ आहेत आणि खर तर आजूबाजूला शहरीकरण खूप मोठ्या प्रमाणावरती आहे परंतु गावांकडची जी माणसं आहेत ना आणि त्यांच्यामध्ये असणारं प्रेम ते मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. लोअर फुलटॉस हा बॉल होता. क्षेत्ररक्षण लाज जवाब आहे आणि तिथे निश्चित फलंदाज जर धावले असते तर धावबाद होऊ शकले असते. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण होतो. एकूण धावफलकावरती धावा आहेत 10. 2 धावा पेनल्टीच्या आम्ही ऍड करतो. एकूण धावफलकावरती धावा असतील 12. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय आणि 12 धावा आता धावफलकावरती असणार आहेत. निबाळीपाडा संघाला अजूनही खूप मोठा धावांचा अगदी तुम्ही जर एव्हरेस्ट म्हणला तरी देखील तो सर करायचा आहे. केवळ 12 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 12 धावा आता धावपलकावरती आहेत. 12 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 12 धावा धावपलकावरती. अजूनही खूप मोठा डोंगर सर करायचा आहे. अठरा बॉल मध्ये 58 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. नेमाळीपाडा संघाला चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. मोहन फुलोरे यांची एक बॉल वगळता खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. विजय वाहिले बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. सेकंड ओव्हर साठी एकूण धावपलकावरती धावा आहेत 12. 12 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 12 धावा धावपलकावरती. यावेळेस कव्हर रिजन मध्ये हा बॉलला खेळत क्षेत्ररक्षक होते. थोडीशी फेकी खराब आली आहे आणि एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 13 धावा. 13 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. भाल संघाचे संघनायक दाखल झाले. तिसगाव संघाचे संघनायक आपल्याला विनंती आपण टॉस साठी त्वरित यायचंय. अप्रतिम टायमिंग आहे. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये प्रहार केलाय आणि बॉलला पाठवलंय खूप दूरवरती. ओव्हर पिच बॉल होता त्यावर त्याला षटकार. धावपलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी स्कोरकार्ड.
ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल चपराक लगावली आहे. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट क्षेत्ररक्षक होते कव्हर रिजन मध्ये आणि त्यांच्याकडून झाली आहे चूक. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. बॉल सीमेरेस पलीकडे जाईल. आणखी एक चौकार. तिसगाव संघाचे संघनायक आपल्याला विनंती आहे वारंवार आपण त्वरित टॉस साठी या ठिकाणी यायचंय. ऑलरेडी डिलेड आहोत आपण. भाल संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. तिसगाव संघाचे संघनायक आपल्याला देखील विनंती आपण त्वरित या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचंय. 23 धावा धावफलकावरती आहेत. आक्रमणाला सुरुवात झाली आहे. विजय भायले यांच्यावरती आक्रमण तर सुरू झालं होतं परंतु बॅटचं एज लागलंय. विजय वायले पहिला चौकार षटकाराने फलंदाजाने वार केला परंतु आता पलटवार करतायत. आली आहे विकेट. फलंदाज बाद. जाधव बाद झालेत. नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती मैदानावरती दाखल होत आहेत. गुरु केने आता मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 4 वरती सुरुवातीला आपण पाहिलं नंबर 1 वरती होते रोहिदास जाधव, गणेश जाधव, सुरेश जाधव. अजून देखील गणेश जाधव मैदानावरती त्यांच्या जोडीने गुरु केने मैदानावरती दाखल झालेत. विजय वायले यांच्यावरती आक्रमण जरूर झालं परंतु खूप महत्वाची सफलता त्याने या ठिकाणी मिळवली. सुरेश जाधव यांना बाद केले. नवीन फलंदाज गुरु केने मैदानावरती आणि फलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा विजय वायले सज्ज होतील. 4 षटकांची ही महत्वपूर्ण मॅच. 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. ऑन साइडला लॉंग लेग क्षेत्रामध्ये बॉलला खेळलेत आणि बॉलला फेकून दिलाय. 6 धावेंकरता षटकार. झाले होते आणि त्याचा फायदा इथे मात्र फलंदाजाने घेतलाय. षटकाराला षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. एकूण धावफलकावरती धावा आहेत 29. 29 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 29 धावा धावफलकावरती आहेत. गुरु केने षटकारांना आपलं खातं खोलतायत. 13 बॉल मध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. आक्रमण करावं लागेल. ऑफ्टमच्या बाहेरचा हा बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला. एकूण धावफलकावरती धावा आहेत केवळ 29 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल मध्ये 41 धावा अजून देखील बनवायच्या. अजून देखील खूप मोठं लक्ष आहे समोर. 12 बॉल मध्ये 41 धावा या ठिकाणी बनवायच्यात. लक्ष कठीण जरूर आहे परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. क्रिकेटमध्ये धावा बनत असतात. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये 41 धावा अजूनही बनवायच्यात. गोलंदाजी ट्रॅक वरती नरेंद्र दाखल झालेत. षटक क्रमांक 3 साठी नरेंद्र गायकर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत आणि धाव फलकावरती धावा आहेत 29. 12 बॉल 41 धावांची आवश्यकता आहे. दिल्ली अभी भी काफी दूर असं म्हणावं लागेल या सामन्यामध्ये परंतु तिथपर्यंत पोहोचलं जाऊ शकतं आणि पोहोचण्यासाठी तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल आक्रमण केलंय. खूप दूरवरती या बॉलला पाठवलंय. काऊ फैजला फेकून दिलाय. फुलर लेनचा बॉल त्यावर त्याला षटकार. गणेश जाधव आक्रमण करतात आणि सुरुवात केली आहे षटकाराने. दर्जेदार सुरुवात पाहायला मिळाली आहे गणेश जाधव यांच्या माध्यमातून. षटकार तर आला. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 35 आणि आक्रमक फलंदाजी करावी लागेल. त्याला दुसरा पर्याय नाहीये. हे गणेश जाधव यांना देखील माहिती आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार त्याने ठोकलाय आणि नरेंद्र गायकर यांना म्हटलंय वेलकम टू द पार्टी. पहिल्याच बॉलवरती आला षटकार. सुरुवात चांगली नाहीये नरेंद्र गायकर यांच्यासाठी. पुढचा बॉल देखील पडल्यानंतर लेग कटर स्वरूपाचा बॉल होता आणि ऑफ्टमच्या खूप जास्ती बाहेर पिच झाला होता. पंच आमच्या दिशेने वळालेत आणि दोन्ही हात जमिनीला समांतर करत असताना त्याने सांगितले की हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव.
यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक अंदाज लावतायत, परंतु काय फरक पडतोय गणेश जाधव यांना. ऑफ स्टंपच्या खूप जास्ती बाहेरचा बॉल होता, सरळ बॅटने पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये रुबाबदार स्ट्रोक, षटकार. आक्रमणाला सुरुवात केली आहे. धावफलक वेगाने पुढे जाते. 42 धावा धावफलकावरती. सध्या हे द्वंद्व गणेश जाधव यांच्या विरोधामध्ये नरेंद्र गायकर असंच आहे. 2 बॉल मध्ये धावा आल्यात पाठीमागच्या 13. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट वरती बॉल व्यवस्थित येऊ शकला नाही. एका धावेचा प्रयत्न होता, एकच धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत 43. 43 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 43 धावा धावफलकावरती. गणेश जाधव यांनी या सामन्यामध्ये रंगत तर निर्माण केली आहे, परंतु नक्की या मॅच मध्ये काय घडेल ही मात्र येणारी वेळ ठरवणार आहे. परंतु सकारात्मक पाऊल कोणी टाकले तर गणेश जाधव यांनी टाकलंय या षटक क्रमांक 3 मध्ये. आता स्ट्राइक एंड वरती गुरु केने दोन्ही बाजूने आक्रमण करावं लागेल, हे देखील त्यांना ज्ञात आहे. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर पुन्हा एकदा बॉल टाकलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन ठेवायची आहे, परंतु त्यामध्ये नरेंद्र गायकर यांना आतापर्यंत सफलता मिळाली नाहीये. तो प्रयत्न करत असताना 2 वाईड आतापर्यंत आलेत. हा बॉल देखील लोअर फुलटॉस होता आणि अगदी पायांवरती कदाचित हा बॉल आदळलाय. एका धावेची प्राप्ती होईल. बॅटचा देखील संपर्क आहे हेच पंचांनी सांगितलंय आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 45. 45 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 45 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही फलंदाज आक्रमण तर करतायत, परंतु काही बॉल चांगले देखील पाहायला मिळालेत नरेंद्र गायकर यांच्या माध्यमातून. पाठीमागचा बॉल डीप होताना पाहायला मिळाला. आक्रमण आणि जर पाहिलं तर शॉर्ट आर्म जाबचा हा फटका गणेश जाधव यांच्या बॅट मधून मॅक्सिमम षटकार. काय फलंदाजी करतायत गणेश जाधव. शॉर्ट आर्म जाबचा फटका पाठीमागच्या बॉल वरती पाहायला मिळालाय आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय नेवाळी पाडा संघ. 51 धावा धावफलकावरती आहेत. 70 धाव्यांचं लक्ष. 19 धावा अजून देखील आवश्यक आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. लिडिंग एज हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून बॉलच्या दिशेने आले. चांगला झेल पाहायला मिळालाय आणि गणेश जाधव यांची खेळी मोक्याच्या क्षणी संपुष्टात आली आहे. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये अजून देखील धाव्यांची आवश्यकता आहे 19. उसगाव संघ हा आपला शेवटचा पोकार असेल. आपण टॉस साठी त्वरित या ठिकाणी संघनायकाने यायची विनंती आहे. भाल संघाचे संघनायक आपले प्रतिस्पर्धी संघाचे संघनायक अगदी इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी उपस्थित होते आणि तिसगाव संघाचे संघनायक आपल्याला देखील विनंती आपण टॉस साठी त्वरित या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. चला, पेनल्टी तुम्हाला 100% या ठिकाणी दिली जाणार आहे, परंतु पेनल्टी मध्ये वाढ केली जाईल. आपण जर या ठिकाणी इनिंग संपेपर्यंत उपस्थित नसाल तर आपल्या पेनल्टी मध्ये वाढ होईल, वृद्धी होईल याची देखील नोंद आपण करून घ्यायची. तिसगाव 40+ संघ आणि संघनायक आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी वेळेवरती उपस्थित नाहीत त्यासाठी पेनल्टी तर लागणार आहे, परंतु त्या पेनल्टी मध्ये वाढ वृद्धी करण्याचा अधिकार या ठिकाणी आयोजन कमिटीकडे आहे, याची देखील नोंद आपण करून घ्यायची. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये 19 धाब्यांची आवश्यकता आहे. राजेश फुलरे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. षटक क्रमांक अंतिम साठी अंतिम आणि 4. 19 धाब्यांची आवश्यकता आहे. गुरु केने आणि निलेश जाधव मैदानावरती आहेत. राईट आर्म राउंड द विकेट. पहिला बॉल वाईड आहे, अवांतर धाव प्राप्त होईल.
6 बॉल मध्ये 18 धाब्यांची आवश्यकता. राजेश फुलोरे बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या बॉल वरती नियंत्रण नव्हतं राजेश फुलोरे यांचं. लेंथ मी म्हणेल योग्य, परंतु लाईन चुकीची. पहिल्या बॉल आलाय वाईड आणि आता 6 बॉल मध्ये 18 धाब्यांची आवश्यकता आहे. गुरु केने आणि त्यांच्या जोडीने निलेश जाधव ही जोडी मैदानावरती आहे. मोठा फटका और पिच बॉल आणि समोरच्या दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये गुरु हो गए सुरू. पहिल्याच बॉल वरती ठोकला षटकार. शिल्लक आहेत 5 बॉल मध्ये 12 धाब्यांची आवश्यकता आहे. पहिला बॉल ओव्हर पिच होता आणि अगदी हाफ वॉली हा बॉल होता, त्यावरती षटकार ठोकलाय. अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालंय. गुरु केने यांच्या बॅट मधून सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. क्रिकेटचा क्लास दाखवलाय पहिल्या बॉल वरती गुरु केने यांनी. 5 बॉल 12 धाब्यांची आवश्यकता. 70 धाब्यांचं मोठं लक्ष होतं, परंतु नेवाळीपाडा संघाने काय क्रिकेट खेळलंय. दर्जेदार क्रिकेट नेवाळीपाडा संघाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. या अगोदर आपण फलंदाज गणेश जाधव यांना पाहिलं, चांगली कामगिरी त्यांनी केली. सुरेश जाधव यांचं योगदान, रोहिदास जाधव यांचं योगदान आणि सध्याच्या घडीला गुरु केने मैदानावरती नेवाळीपाडा संघासाठी योगदान देत आहेत. यावेळेस देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग हा बॉल वाईड बॉल पंचांनी कॉल केलाय. धाव मिळेल अवांतर. अवांतर धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत 59. अजूनही 5 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये 11 धाब्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजावरती दबाव पाहायला मिळतोय. अंतिम षटकामध्ये राजेश फुलोरे यांच्यावरती दबाव आहे. 69 पहिल्या डावामध्ये बनल्या गेल्या होत्या. 70 धाब्यांचं लक्ष होतं. हा देखील बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आहे आणि हा बॉल वाईड आहे. एकूण 5 धावा या ठिकाणी प्राप्त होतील वाईडच्या माध्यमातून. समीकरण आणखी सोपं केलंय फलंदाजी करणाऱ्या टीम साठी. असं वाटलं की 70 धावा बनवणं खूप मोठं आव्हान आहे, परंतु तसं झालं नाहीये. धाव फलकावरती धावा आहेत 64. 64 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आता 6 धाब्यांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 5 बॉल मध्ये 6 धावा बनवायच्यात या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला. राजेश फुलोरे हा देखील बॉल डाऊन द लेग, कदाचित वाईड बॉल पंच घोषित करतायत. आणखी एक अवांतर धाव प्राप्त होईल. 6 बॉल मध्ये 18 धाब्यांची आवश्यकता होती. आता सामना आलाय 5 बॉल 5 धाब्यांची आवश्यकता. हा क्रिकेटचा खेळ आहे. इथे चुका तुम्हाला महागात पडू शकतात आणि केवळ चुका महागात पडत नाही, तर चुका तुम्हाला एका मोठ्या पराभवाच्या दिशेने घेऊन देखील जाऊ शकतात. समोरच्या दिशेने आक्रमण केले. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फ्लॅट हा बॉल आलाय आणि या ठिकाणी गुरु केने फिनिशेस ऑफ इन स्टाईल ही मॅच जिंकवली आहे. नेवाळीपाडा संघाने जिंकलेला हा सामना आपण पाहतोय. गुरु केने यांनी नेवाळीपाडा संघाला हा सामना जिंकून दिलाय. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाला देखील सुखांवरती विचार करण्यास भाग पाडले. गुरु केने यांनी अप्रतिम क्रिकेट मैदानावरती खेळलाय आणि हा सामना आपल्या संघाला जिंकून दिलाय. आपल्याला विनंती आहे, आपण या ठिकाणी त्वरित टॉस साठी संपर्क साधा. ही आयोजकांच्या वतीने विनंती आहे. ऑलरेडी आपल्याला पेनल्टी लागलेली आहे, परंतु पेनल्टी जी आहे ती वाढत जाईल याची देखील नोंद आपण करून घ्या. भाल संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि चला जगदीश दुधकर या आपण. जगदीश दादा दुधकर.
निर्णायक खेळी ज्या फलंदाजाने केली आहे